आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस. तर घरी मी पूर्ण अशी लक्ष्मीपूजन करत नाही. तर आम्ही लक्ष्मीपूजन जे आहे ते क्लिनिकला करतो. त्यामुळे ज्या पण गोष्टी मला घेऊन जायच्या होत्या, त्याची पहिले तर सगळी तयारी करून घेतली. म्हणजे ऐन वेळेला असं होत नाही, की हे गोष्ट राहिली, ते गोष्ट राहिली. त्याच्यामुळे मी काय करते, दुपारीचं ज्या पण गोष्टी लक्षात येतील त्या भरून ठेवत राहते. म्हणजे कसं, ते आवरल्यानंतर दुपारी मग मला साडी वगैरे नेसायला पण वेळ भेटतो आणि ऋतूचं आवरायचं वगैरे त्या सर्व गोष्टी मग होऊन जातात वेळेवर. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जे आहे ते मी क्लिनिकला गेले आणि लगेच तिथं रांगोळी वगैरे काढून घेतली. आता मी रांगोळी काढते म्हटल्यावर ऋतू कसं मागं राहणार ना. लगेच तो तिथं मी रांगोळी काढते ते बघायला बसला आणि ते छान अशी बॉर्डरला पण रांगोळी काढून घेतली. मध्ये अशी मोठी रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर जे आहे ते लक्ष्मीपूजन छान असं करून घेतलं. तर माझी पूजा इथं खूप छान झालेली होती. पहिले तर गणपती बाप्पाची पूजा करून घेतली, कलश मांडला आणि फराळाचं वगैरे ठेवून छान अशी पूजा करून घेतली. त्याच्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि फटाक्यांची पण पूजा करतात, तर ते माझ्याकडून राहून गेलं. तर मी छान अशी आज ही पिंक कलरची साडी नेसलेली होते. तर ही साडी मग मागच्या म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जी आहे ती मी दिवाळीला घेतलेली होती. खूप छान अशी साडी आहे ही. आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घरी आले. तर घरी बनणार होते म्हणजे जो मोठा काशी भोपळा असतो त्याचे धपाटे बनवायला घेतले. म्हणलं काहीतरी आज गोड करूया. तर ते दोघं जण जेवत होते. तर आज दम आलू आणि पुरी इथं तयार होत होत्या. पुरी झाली, त्याच्यानंतर छान असं जेवण वगैरे करून